Welcome to Niti IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीति IAS मध्ये आपले स्वागत आहे। नीति IAS आपल्यासाठी घेऊन येत आहे 2025 साठी MPSC प्रिलिम्स टेस्ट सिरीज। आता या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य काय काय आहे ते आता आपण बघूया। या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला आयोगाच्या बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार या प्रश्नपत्रिकांचं संचयन केलेलं असेल आणि त्याचसोबत जर आपण बघाल तर वेगवेगळ्या विषयांवरती सेपरेट टेस्ट आपल्याला इथे मिळतात। त्याचसोबत आपल्याला संपूर्ण विषयांवरती ही टेस्ट इथे आहेत, तर त्याचं विवरणही मी तुम्हाला आता सांगेल। ही टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्लिश माध्यमातून उपलब्ध असणार आहे आणि सोबतच त्याचं डिस्कशन सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती आपल्याला मिळेल। विशेष बाब म्हणजे पहिली टेस्ट ही सगळ्यांसाठी फ्री असणार आहे। 29 जून 2025 रोजी पहिली टेस्ट असेल आणि त्यासाठी सगळ्यांना रजिस्टर करणं कंपल्सरी आहे। रजिस्ट्रेशनसाठी नंबर आपल्याला इथे दिसेल स्क्रीनवरती, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सॲप सुद्धा करू शकता आणि आपलं नाव रजिस्टर करू शकता। आता आपण जर बघाल तर या टेस्टचं शेड्यूल कसं आहे, तर ते पहिल्या 6 ज्या टेस्ट आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयांवरती आधारित आहेत। पहिली टेस्ट पॉलिटीवरती आहे, दुसरी आपल्याला इकॉनॉमीवरती दिसते, तिसरी आहे हिस्ट्री इकॉनॉमी, तिसरी टेस्ट आहे आपली हिस्ट्री, चौथी जिओग्राफी अँड पाचवी आहे ते सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक वरती आपल्याला असेल, सहावी आहे ती एन्व्हायरमेंट अँड करंट अफेअर्स। असे पहिल्या 6 टेस्ट आहेत त्या आपल्याला प्रत्येक विषयावरती आधारित आहेत। त्यानंतरच्या ज्या उर्वरित टेस्ट आहेत त्या संपूर्ण विषयांवरती म्हणजे 7वी 8वी टेस्ट जर बघाल तर संपूर्ण विषयांवरती आहेत। याच सोबत आपल्याला CSATच्या सुद्धा टेस्ट उपलब्ध आहेत। टोटल एकूण 15 टेस्ट असणार आहेत आणि याचं टायमिंग सुद्धा आयोगाच्या टायमिंगवरतीच असेल। दर रविवारी सकाळी 10 ते 12 GSचा आणि दुपारी 3 ते 5 या वेळात CSATचा पेपर आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मी म्हणेल जर आपल्याला 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एक्झाममध्ये यश प्राप्त करायचं असेल तर नीति IASला एकदा जरूर भेट द्या आणि नीति IASची टेस्ट सिरीज जरूर जॉईन करा। फ्री टेस्टसाठी तुम्ही रजिस्टर करा, दिलेल्या नंबरवरती इथं व्हॉट्सॲप सुद्धा तुम्ही करू शकता। थँक्यू।